आज अजून एका नवीन विषयाला घेऊन मी तुमच्या समोर आहे. आजच्या वचनाचा विषय आहे, संदेशाचा विषय आहे मेल मिलाप. म्हणा मेल मिलाप. मेल मिलाप. मेल मिलाप ज्याला मराठीमध्ये आपण म्हणू शकतो समेट. काय म्हणतात मराठी? समेट. मेल मिलाप हा हिंदी वर्ड आहे आणि मराठीमध्ये बायबलमध्ये याला समेट असं उल्लेख केलेला आहे. तर काय होते जेव्हा आपण मेल मिलापच्या भावनामध्ये राहतो, मेल मिलापच्या स्वभावामध्ये राहतो, त्याद्वारे अनेक असे ब्लेसिंग्स परमेश्वर आपल्या जीवनामध्ये जोडतो. ठीक आहे. तर ऊन पण खूप वाढत आहे, भाऊ लोक उभे आहेत. इथे एक चेअर आहे, ज्यांना यायचं असेल ते येऊ शकता. ठीक आहे. ज्यांना उभं राहणं नाही होत ते येऊ शकता इथे. तर आपण जाऊया काय होते जेव्हा मी मेल मिलापच्या स्वभावामध्ये असते, मेल मिलाप करण्याच्या वृत्तीमध्ये असते. जो स्वतःला कठोर करणार, मेल मिलापच्या वृत्तीमध्ये तो राहणार नाही, असा व्यक्ती देवाच्या अनेक ब्लेसिंग्सला काय करतो? गमावतो. जसं भजन संहिता मध्ये लिहिलेलं आहे 95 मध्ये की जो स्वतःला कठोर करणार तो वचन दत्त देशामध्ये प्रवेश करू शकणार नाही. कठोर म्हणजे काय? कठोर म्हणजे असे लोक जे पाहून सुद्धा काय करतात? आपल्याकडे दुर्लक्ष करतात. डोळ्यानं दिसून सुद्धा बोलणार नाही. का? कारण ते होऊ शकते आतून कदाचित चोट खाल्लेले असतील आणि त्यांना त्यांच्या व्यक्तीच्या करण्या आठवतात की यांनी माझ्यासोबत काय केलं, इनी माझ्यासोबत काय केलं. ते लक्षामध्ये ठेवून ते स्वतःला कठोर करतात आणि मेलमिलापच्या स्वभावामध्ये राहत नाही आणि मेलमिलापच नाही करत, म्हणून ते अनेक गोष्टीपासून काय असतात? प्रभूच्या वंचित असतात. तर आज मी अशा 5 ते 6 गोष्टी मी तुमच्या संगती शेअर करणार की काय होते जेव्हा मी समेट करण्याच्या स्वभावात आहे, जेव्हा मी मेल मिलाप करण्याच्या स्वभावामध्ये किंवा वृत्तीमध्ये आहे. ज्यांना मराठी नाही कळत आहे त्यांना मी मध्ये हिंदी बोलणार. ठीक है. परमेश्वर का वचन कहता है कि परमेश्वर ने हमें मेल मिलाप की सेवा को सौंपा है. देखेंगे दूसरा कुरिन्थियों 5वां अध्याय 18 से 20 तक पढ़ेंगे. और सब बातें परमेश्वर की ओर से है. सब बातें परमेश्वर की ओर से है, जिसने मसीह के द्वारा अपने साथ. जिसने मसीह के द्वारा, किसके द्वारा? मसीह के द्वारा अपने साथ हमारा मेल मिलाप कर लिया. और मेल मिलाप की सेवा हमें सौंप दी है. और हमें मेल मिलाप की सेवा क्या करती है? सौंप दी है. कैसा हमारा मेल मिलाप हुआ परमेश्वर के साथ? कोई बताएगा? अब बीच पड़े. कौन बताएगा? किसके द्वारा परमेश्वर के साथ हमारा मेल मिलाप हुआ है? खूप छान उत्तर आहे तुमच्याकडे. मसीह के द्वारा. क्यों प्रियो? मसीह के द्वारा क्योंकि एक समय ऐसा था जब हम पापों में डूबे हुए थे, श्रापों में थे, बंधनों में थे, जादू टोना के प्रभाव में थे, ऐसे हर गलत बातों के प्रभाव में थे जहां पर हम अपने आप को बंधे हुए महसूस कर रहे थे. लेकिन जैसे सुसमाचार पर विश्वास किया, सुसमाचार पता चला, हम यीशु मसीह के द्वारा परमेश्वर के साथ हमारा क्या हुआ? मेल मिलाप हुआ. और उसी मेल मिलाप के द्वारा परमेश्वर के साथ हमारे संबंध क्या हुए? हमारे रिलेशन क्या हुए? मजबूत बने. यदि मसीह यीशु बीच में नहीं आए होते, आज भी हमारा मेल मिलाप परमेश्वर के साथ नहीं हुआ होता. आज भी हम परमेश्वर से क्या होते थे? दूर रहते थे. है कि नहीं? लेकिन परमेश्वर का धन्यवाद हो, मसीह यीशु के द्वारा हमारा परमेश्वर के साथ मेल मिलाप हुआ. और उसी मेल मिलाप के द्वारा परमेश्वर के साथ हमारे संबंध कैसे हुए? मजबूत हुए. बोलिए मजबूत हुए. हालेलुया. क्योंकि ये मेल मिलाप जो हुआ, हा समेट जो झाला, हे फक्त एकदा झालेली प्रक्रिया नाही आहे की मी केलं येशूला ग्रहण आणि झाला माझा देवासमोर समेट. नाही. मी जसं येशूला ओळखत गेली, मी जसं देवाच्या जवळ जात गेली, मी प्रभूच्या जवळ जात गेली, तसं अजून अधिक घट्ट संबंध कुणासोबत झाले? माझे देवासोबत झाले. हालेलुया. हालेलुया. का? कारण तो येणारा व्यक्ती कोणत्या स्वभावामध्ये आला? कोणत्या स्वभावात आला? समेट करण्याच्या, मेल मिलाप करण्याच्या. जर या वृत्तीने तो मंडळीमध्ये येणार नाही,
की मला देवासोबत घट्ट संबंधामध्ये यायचं आहे, मला देवासोबत चांगले घट्ट संबंध करायचा आहे आणि तो कठोर हृदयाने येत आहे, वर्षातून एकदा येत आहे, असा व्यक्ती देवासोबत संबंध घट्ट करू शकत नाही. तो पाहुण्यासारखा असणार. मग तो जसं खूप दिवसांनी येतं त्याला काय म्हणतात, आज सूर्य कुणा आवडला उगवला आहे की नाही, असं कुणाला आपण म्हणतो जे खूप दिवसांनी आपल्याला चेहरे दिसतात त्यांना आपण असं म्हणतो, आहे की नाही. तर असा व्यक्ती जो एकदा येतो दोनदा येतो, ऐसा व्यक्ती परमेश्वर के साथ अपने संबंध को मजबूत नहीं बना सकता. हालेलुया. जो दूर दूर रहता है कि नहीं, परमेश्वर को पहचानने की इच्छा भी नहीं करता, ऐसा व्यक्ति परमेश्वर के साथ संबंध बना नहीं सकता. हालेलुया. लेकिन जो मेल मिलाप के स्वभाव में है और जो मेल मिलाप करना भी चाहता है, ऐसा व्यक्ति परमेश्वर के साथ मजबूत रिलेशन में आ जाता है. मेल मिलाप जो मसीह यीशु के द्वारा हमारा परमेश्वर के साथ हो गया. हालेलुया. तिथेच पुढे वाचा अजून दुसरी गोष्ट, आगे पढ़ेंगे. और मेल मिलाप की सेवा हमें सौंप दी है. हाँ, सेकंड पॉइंट ये है, जो व्यक्ति का संबंध परमेश्वर के साथ हो गया, मेल मिलाप हो गया, अभी उसी व्यक्ति को परमेश्वर ने कौन सी सेवा दी है? मेल मिलाप की. बोलिए, मुझे मेल मिलाप की सेवा दी है. मुझे मेल मिलाप की सेवा. हालेलुया. ये मेल मिलाप की सेवा किसी सिर्फ एक पास्टर का नहीं है, किसी सेवा करने वाले की नहीं है, तो हर एक विश्वासियों के लिए परमेश्वर ने ये मेल मिलाप की सेवा रखी है. हालेलुया. क्योंकि लिखा है परमेश्वर ने हमें मेल मिलाप की सेवा को सौंपा है. हालेलुया. क्या आप मेल मिलाप की सेवा करते हो? क्या आप मेल मिलाप की सेवा करते हो, या सिर्फ आप ही छुटकारा पाकर बढ़िया आराम से जीवन जी रहे हो? नहीं, बहुत सारे लोग मेल मिलाप की सेवा नहीं करते. मेल मिलाप की सेवा क्या है, कौन बताएगा? कौन बताएगा? आगे पढ़िए, उसमें लिखा है. हाँ. अर्थात परमेश्वर ने मसीह में होकर अर्थात परमेश्वर ने मसीह में होकर अपने साथ संसार का मेल मिलाप कर लिया. हालेलुया. संसार का मेल मिलाप कर लिया है. और आगे, और उनके अपराधों का दोष उन पर नहीं लगाया. अभी उन पर नहीं लगाया, संसार पर नहीं लगाया, अविश्वासियों पर नहीं लगाया. आगे, और उसने मेल मिलाप का वचन हमें सौंप दिया है. हालेलुया. और उसने, परमेश्वर ने हमें मेल मिलाप का वचन सौंप दिया है. और आगे, सो हम मसीह के राजदूत हाँ, हैं. लक्षात घ्या, कोण आहोत आपण? सो हम मसीह के राजदूत है, जो किस बात की सेवा करेंगे? मेल मिलाप की सेवा करेंगे. हाँ, आगे. मानो परमेश्वर ने हमारे द्वारा समझाता है. हाँ, मानो परमेश्वर हमारे द्वारा क्या करता है? समझाता है. हाँ, हम मसीह की ओर से निवेदन करते हैं कि परमेश्वर के साथ मेल मिलाप कर लो. हालेलुया. कितनी अच्छी सेवा है ना, कि क्या कर लो? परमेश्वर के साथ मेल मिलाप कर लो. हालेलुया. जो नाश हो रहे हैं, जो बिना प्रभु को पहचाने, जो जग ये दुनिया छोड़कर जा रहे, जे देवाला न ओळखता प्रभूपासून जात आहेत, दूर जात आहेत, मना जगाला सोडून जात आहेत, पापात, नाशात, श्रापात, व्यसनामध्ये जीवन जगत आहेत, अशा लोकांसाठी परमेश्वराने तुम्हाला आणि मला मेल मिलापची सेवा दिलेली आहे. जणू काही आपण त्या व्यक्तीला प्रभूजवळ आणण्यासाठी एक कोण आहोत? मेसेंजर, राजदूत. राजदूताचं काम काय आहे? राजदूताचं काम काय? जे राजांनी सांगितलं ते जाऊन, आमच्या राजांनी आम्हाला मेल मिलापची सेवा दिलेली आहे, आम्ही अशा लोकांपर्यंत ते जाणार जे देवापासून दूर आहे आणि त्याला प्रभूच्या जवळ आणणार. दुसरा पॉइंट प्रियांनो, जो मेल मिलापच्या स्वभावात आहे, मेल मिलापच्या वृत्तीमध्ये आहे, समेटाच्या स्वभावात आहे, तो आत्म्यांना जिंकणारा बनणार. हालेलुया. एक आत्मा जेव्हा देवाच्या स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करतो, तेव्हा असं लिहिलेलं आहे की स्वर्ग राज्यामध्ये काय होतो? मोठा आनंद होतो. एक आत्मा जेव्हा येते आणि तीच सेवा
परमेश्वराने तुम्हाला आणि मला लिहिलं आहे की आम्ही राजदूत आहोत. जणू काही आम्ही देवाच्या थ्रू लोकांना काय करतो, निवेदन करतो की बाबा आता तरी तू परमेश्वरासोबत काय कर, समेट कर. आता तरी तू देवाच्या जवळ आहे, नको राहू प्रभू पासून दूर, देवाच्या जवळ ये. मेल मिलापची सेवा, जो मेल मिलापच्या वृत्तीमध्ये असतो, जो कठोर हृदयाने राहत नाही, फूटदराच्या हृदयामध्ये राहत नाही, मेल मिलापच्या स्वभावामध्ये राहतो, तो प्रियांनो तो अनेक आत्म्यांना जिंकण्याचं माध्यम तो बनणार. कारण त्याला काय राहणार, त्या गोष्टीच्या प्रती ओझं राहणार, कडकड राहणार. जे तारण, जो सुटकारा, जी शांती, जी पापांची क्षमा मला मिळाली, माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या कुटुंबाला, नातेवाईकांना, माझ्या मित्रमैत्रिणींना, तोच तारण काय व्हायला पाहिजे, मिळायला पाहिजे. पण प्रियांनो अनेक जण ही सेवा करत, कोणती सेवा, मेल मिलापची. त्यांना वाटते मी वाचलो, माझा परिवार वाचला, एवढं पुरेसं आहे. आणि राहिलं आत्म जिंकण्याचं काम, ते इतर लीडर पाहत बसतील, पास्टर्स पाहत बसतील, ते माझं काम नाही आहे. पण प्रियांनो आजच्या वचनाच्या द्वारे मी तुम्हाला उत्साहित करत आहे या गोष्टीसाठी. इस बात के लिए मैं आपको उत्साहित कर रही हूँ कि प्रभु ने आपको भी सेवा दी है, और वो सेवा है मेल मिलाप की सेवा, जिसे कहते हैं आत्माओं को जितना. हालेलुया. हम राजदूत है, और जो सेवा प्रभु ने हमें दी है हमें वो करनी चाहिए. बस छुटकारा पाकर घर बैठे प्रार्थना कर ये नहीं होगा, तो हम खुद बाहर निकल कर वो सेवा यदि करते हैं, जो ऐसे नाश होने वाले हर एक व्यक्ति परमेश्वर के राज्य में क्या करेंगे, प्रवेश करेंगे. किस सेवा के द्वारा, मेल मिलाप सेवा के द्वारा. दूसरे पॉइंट पर आएंगे. कुलेसियों 3 अध्याय 24 आणि 25 नहीं 13 आणि 15 वाचा. कुलेसियों. और यदि किसी को हाँ? किसी पर दोष देने को कोई कारण हो, यदि किसी को किसी के ऊपर दोष देने का कारण हो, तो एक दूसरे की सह लो. तो क्या करो, एक दूसरे की क्या करो, सह लो. बस काय म्हटलेलं आहे, यदि किसी को किसी के ऊपर दोष लगाने का कारण हो तो एक दूसरे की सह लो. अच्छा, कौन सहता है, सहन कौन कर सकता है, मला सांगा. जसं जान्हवीताई नीताताई मध्ये भांडण झालं, खूप दोघी एकमेकांना बोलल्या, पण जो प्रति उत्तर देत आहे तो त्या मेलमिलापच्या भावनामध्ये आहे का, नाही. पण झालं भांडण झालं, पण कुणी एकमेकांवरती दोष लावत नाही आहेत आणि त्या गोष्टीला काय करत आहेत ते तिथेच सोडून देतात. तर दोघांचे हृदय कसं आहे, मेल मिलापनी भरलेलं आहे. हालेलुया. हा, पुढे वाचा. और एक दूसरे के अपराध हाँ? क्षमा करो, क्षमा करो, जैसे प्रभु ने तुम्हारे अपराध क्षमा किए हैं वैसे ही तुम भी करो. वैसे तुम भी करो. और आगे, और इन सब के ऊपर प्रेम को जो सिद्धता का कटिबंध है, जो सिद्धता का कटिबंध है बांध लो. और आगे बहुत महत्वपूर्ण है. हाँ. और मसीह की शांति, और मसीह की शांति, जिसके लिए तुम एक देह होकर बुलाए भी गए हो, जिसके लिए तुम एक देह होकर बुलाए भी गए हो, तुम्हारे हृदय में राज्य करे. हालेलुया. तुम्हारे हृदय में राज्य करे और तुम धन्यवादी बने रहो. हाँ, तुम धन्यवादी बने रहो. हालेलुया. जो एक दूसरे की सहता है, जो एक दूसरे को माफ कर देता है, हालेलुया, भूल जाता है, म्हणजेच तो मेल मिलाप मध्ये राहतो. कुणी किती कुणाच्या प्रति वाईट केलं तरी त्याची भावना काय असते, मला हिच्यापासून दूर नाही राहायचं आहे, मला हिच्यापासून तोंड वाकडं करायचं नाही आहे. मी स्वतःहून जाऊन मी तिच्यासोबत काय करणार, बोलणार. मी स्वतःहून जाऊन त्याच्यासोबत बोलणार. आणि त्यालाच म्हणतात मेल मिलाप मध्ये राहणं. आणि लिहिलेलं आहे, जो मेल मिलाप मध्ये राहणार, जो मेल मिलाप मध्ये राहणार, ख्रिस्ताची शांती त्यांच्या हृदयामध्ये काय करणार, राज करणार. अन्यथा ज्या गोष्टींना लोक पकडून ठेवतात, माइंड करतात, बांधून ठेवतात, काय म्हणतात, त्यांना जमा करून ठेवतात, तो व्यक्तीचं जीवन बघा तुम्ही.
तो शांतीने भरलेला नाही राहत. तो शांतीनं भरलेला नाही राहत. तो काहीतरी कट कारस्थान करत राहणार. जिच्या विरोधामध्ये, जिच्यामुळे तिला चोट लागलेली आहे, ज्याच्यामुळे त्याला चोट लागलेली आहे, घाव बसलेला आहे, तो हमेशा हाच प्रयत्न करत राहणार की मी कसं तिला खाली पाडू. लोकांच्या दृष्टीने मी तिची साक्ष कशी खराब करू. तो शांतीमध्ये बसणार नाही. तो काही ना काही करण्याचा प्रयत्न करणार. पण जो व्यक्ती मेलमिलापच्या भावनेत असतो ना, लिहिलेला आहे देवाची शांती त्याच्या हृदयामध्ये काय करणार? राज्य करणार. हालेलुया. देवाची शांती त्या व्यक्तीच्या मनामध्ये राहणार जो मेलमिलाप करणार आहे. मग तो मेलमिलाप तुमच्या सासू सोबत असू द्या, तो मेलमिलाप तुमच्या सुनेसोबत असू द्या, आई लेकरांचं असू द्या की आई आणि मुलाचं असू द्या. जो मेलमिलापच्या भावनेमध्ये आहे तो नाही आपल्या कुटुंबापासून दूर राहणार, नाही आपल्या मित्रांपासून दूर राहणार आणि नाही आपल्या कोणत्या इतर जे क्लोज आहेत त्याला त्यांच्यापासून दूर राहणार. का? कारण त्यांनी काय निर्णय घेतलेला आहे? मी मेल मिलाप मध्ये मैं मेल मिलाप में रहूंगा. हालेलुया. कारण अनेकदा घडलेल्या घटनांमुळे असं वाटते आपल्याला, कुटुंबामध्ये असो आहे की नाही, पती पण कधी कधी असं बोलून जातो, त्याच्यामुळे काय होते? घृणा निर्माण होते. लेकरं पण कधी कधी असं करतात की त्यांच्यासोबत बोलायची इच्छा नाही होत, कधी कधी तोंडावर अपमान करून टाकतात आहे की नाही आई वडिलांचा. मग अशा वेळेस वाटते अरे असे लेकरं, पण ते तात्पुरतं असते. पण जे धरून ठेवतील पण तिथं अजून खिचताण होते. बघितलंय का? कुटुंबामध्ये जनरली असं होते. जे पकडून ठेवतात, जे मेलमिलाप करायला तयार नाही राहत, 36 आकड्यामध्ये राहतात, 36 आकड्यामध्ये राहतात, असे व्यक्ती अशांतीमध्ये जीवन जगतात आणि त्यांच्या घरातला ताण तणाव अजून अधिक काय होतो? वाढत जातो. पण जो मेलमिलापच्या भावनेमध्ये राहते त्या घरामध्ये हमेशा शांती राहणार. घरात तर शांती राहणारच, पण त्यांच्या हृदयामध्ये पण शांती राज्य करणार. हालेलुया. कुणी किती वाईट वागू द्या प्रियांनो, आई वडील म्हणून किंवा लेकरं म्हणून किंवा माझी सोबतची बहीण, माझा सोबतचा भाऊ म्हणून मला काय करायला पाहिजे? मला काय करायला पाहिजे? मेल मिलाप करायला पाहिजे. हालेलुया. फर्स्ट पॉइंट आपण पाहिलं, जेव्हा मी मेल मिलाप मध्ये येते, प्रभू आणि माझे संबंध काय होतात? घट्ट होतात. दुसरं पाहिलं की देवानी मला मेल मिलाप करण्याची सेवा दिलेली आहे आणि ती मेल मिलापची सेवा जेव्हा मी करते तेव्हा मी एक आत्मा वाचवण्याचं काय होते? माध्यम बनते. हालेलुया. मी एक आत्मा प्रभू जवळ आणण्याचं माध्यम बनते. पण जे स्वतःला कठोर करून बसलेले आहेत, पाहून सुद्धा दुर्लक्ष करतात, अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्ण अशांती असते. ज्याच्यामुळे तो घाव खाल्लेला आहे, अशा लोकांना तो खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, साक्ष खराब करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून लिहिलेला आहे तिथे, यदि किसी को किसी के ऊपर दोष लगाने का कारण है तो वो क्या करे? एक दूसरे की सहेले. तिसऱ्या पॉइंट कडे वळूया. काढा मत्ती 5वा अध्याय 23 आणि 24. इसलिए यदि तू अपनी भेंट वेदी पर लाए, यदि तू अपनी भेट वेदी पर लाए. लक्षात घ्या, जो कोणी देवाला बलिदान चढवतो, जो कोणी देवाला अर्पण करतो, जो कोणी देवाला इच्छा करतो की प्रभूनी माझी प्रार्थना ऐकावी, माझ्या बलिदानाला ग्रहण करावं, काय सांगते देवाचं वचन? और वहाँ तू स्मरण करे, जब तू वहां स्मरण करे कि मेरे भाई के मन में मेरी ओर से कुछ विरोध है, तो अपनी भेंट वही वेदी के सामने तो छोड़ क्या दे. कर? तू अपनी भेंट को वहीं पर छोड़ दे. हाँ, पुढे. और जाकर पहले अपने भाई से मेल मिलाप कर, अपने भाई से, अपने बहन से क्या कर? तू मेल मिलाप कर. हाँ, पुढे. तब आकर अपनी भेंट चढ़ा. तू भेंट चढ़ा. लेकिन ऐसा कोई नहीं करता. सारे जमाने बाहर का कचरा अपने मन में रखकर परमेश्वर के सामने भेंट चढ़ाते हैं. क्या परमेश्वर भेंट स्वीकार करेगा? क्या परमेश्वर बलिदान को स्वीकार करेगा?
तू आपल्या भावाच्या प्रती, तू आपल्या बहिणीच्या प्रती, तू आपल्या घरच्यांचा प्रती, तू आपल्या पास्टरांच्या प्रती नको ते मनामध्ये साचवून ठेवलेलं आहे. आणि मला इतकी मोठी भेट चटवायचं आहे, मी इतकं मोठं दशमांश देते, मी इतकं मोठे पैसे देते, प्रभू ग्रहण करणार? प्रभू ग्रहण करणार का? नाही. त्याचा परिणाम नक्की आपल्याला आपल्या डोळ्याने आपण ते पाहणार. इसलिए परमेश्वर का वचन कहता है, यदि तू परमेश्वर को भेंट चढ़ाए, यदि तुझको लगे उस समय कि मुझे किसी के साथ मेल मिलाप करना है, मेल करना है, तो क्या कर, अपनी भेंट वहीं पर छोड़ दे. सबसे पहले जाकर तू उस बहन के साथ, उस भाई के साथ क्या कर ले? मेल मिलाप कर ले. क्यों? क्योंकि ऐसा करने से तेरा बलिदान, तेरी भेंट, तेरी प्रार्थना क्या हो जाएगी? सुनी जाएगी, स्वीकार हो जाएगी. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, जो व्यक्ती मेल मिलापच्या स्वभावामध्ये आहे, जो व्यक्ती मेल मिलाप करण्याच्या वृत्तीमध्ये आहे, त्याची प्रत्येक प्रार्थना, त्याचं प्रत्येक भेट देवाला काय होईल? ग्रहण योग्य होईल. हालेलुया. म्हणून कुणी कुणाच्या प्रती मनामध्ये काही ठेवू नका. कसल्याही प्रकारचं दोषाची भावना म्हणा किंवा काहीतरी कडव्या गोष्टी म्हणा साचवून ठेवू नका. सर्वांसोबत कसं राहा? मेल मिलापने राहा. कारण मेल मिलापच्या द्वारे काय होते? माझी प्रार्थना ऐकल्या जाणार, माझी भेट स्वीकार होणार. जो बोलतो तोंडाने पण मनात मेल मिलाप नाहीये, असा व्यक्ती देवाच्या दृष्टीनं ग्रहणीय नाही आहे. तर मेल मिलाप करण्याच्या द्वारे प्रियांनो माझी काय होईल? प्रार्थना स्वीकार केल्या जाईल. मेल मिलाप की सेवा करने के द्वारा, मेल मिलाप रखने के द्वारा परमेश्वर मेरी भेंटों को, परमेश्वर मेरी प्रार्थनाओं का उत्तर देगा. हालेलुया. चौथा पॉइंट निकालेंगे. कितने हुए? तीन. चौथा पॉइंट निकालेंगे. मत्ती 5:9. धन्य है वे जो मेल कराने वाले हैं, जो मेल कराने वाले हैं, क्योंकि वे परमेश्वर के पुत्र कहलाएंगे. क्योंकि वे परमेश्वर के पुत्र कहलाएंगे. हालेलुया. जर प्रियानो तुम्ही आणि मी समेट करणारे आहोत, फूट दरार पाळणारे, दोषारोपण करणारे, हे असंच का, हे तसंच का, लोकांचे कान भरणारे नाही आहोत, लोकांच्या समोर याचं चित्र त्याचं चित्र खराब करणारे नाही आहोत. म्हणजेच कशा आहोत आपण? मेल करणारे, समेट करणारे जर का आहोत. लिहिलेलं आहे. काय म्हणताय त्याचं देवाचं वचन? धन्य है वे जो मेल करवाने वाले हैं, क्योंकि वे परमेश्वर के पुत्र कहलाएंगे. क्योंकि वे परमेश्वर के पुत्र कहलाएंगे. एक म्हण आहे, जसं बाप तसं लेकरू, है की नाही? जसं वडील राहील तसंच लेकरू राहणार, है की नाही? आपला वडील कसा आहे? आपला बाप कसा आहे? है की नाही? त्यांनी मेल मिलाप केलं लोकांचं आपल्या सोबत. पहिल्या वचनामध्ये ऐकलं आपण. मग त्याची संतान आपण कसे असायला पाहिजे? मेल मिलाप करणारे असायला पाहिजे. मग ते कलिस्यामध्ये असो, परिवारामध्ये असो, सोशल याच्यामध्ये असो, कधीही कुणासोबत फूट दरार मध्ये राहू नका. 36च्या आकड्याने राहू नका. इव्हन मुलांसोबत पण. मुलगा किती वाईट वागू द्या, हिस्सा काऊन नको मागू द्या घराचा, पण मी काय करणार? मेल मिलाप मध्येच, जे तुझं आहे ना बाबा तुला देऊन टाकणार, पण तू माझा मुलगा आहे, तू माझी मुलगी आहे, मी मेल मिलाप मध्येच राहणार. हालेलुया. कारण धन्य है वे जो मेल कराने वाले हैं, क्योंकि वे परमेश्वर की संतान कहलाएंगे. हालेलुया. म्हणून प्रियानो, देवाने तुम्हाला आणि मला मेल मिलापची सेवा सोपवलेली आहे आणि प्रति दिवस ही सेवा आपल्याला करायची आहे. 5वं पाहूया. काढा इफिसियो 4:31 आणि 32. सब प्रकार की कड़वाहट, लक्षात घ्या, सब प्रकार की कड़वाहट और प्रकोप और और क्रोध और कलह और निंदा सब बैरभाव समेत तुमसे दूर की जाए. सब बैरभाव समेत क्या की जाए? तुमसे दूर की जाए. तुमसे दूर की जाए. कारण या सगळ्या गोष्टींमुळे
एक व्यक्ती मेलमिलापच्या सेवेमध्ये, मेलमिलापच्या भावनामध्ये तो राहू शकत नाही. कारण घरामध्ये असं कधी घडते ना, मोठं वाईट असं परिणाम घरामध्ये घडतो. इतकं तिरस्काराची भावना निर्माण होते जर घरामध्ये हा प्रकार होत आहे. जर सासवा सुनांमध्ये, मायलेकींमध्ये भांडण होत आहे आणि त्या गोष्टींना जर का पकडून राहत आहे, इतकं तिरस्कार निर्माण होतो की तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा होत नाही. मागच्याच रविवारी मला एक काकू म्हणत होत्या, जवळ आल्या, ताई माझी सून असं वागते तसं वागते. मी म्हटलं काकू तिला कसंही वागू द्या, पण तुम्ही तिच्यासोबत चांगलंच वागा. कारण तुमचं वागणं पाहून ती स्वतःला काय करेल, बदलवेल. कारण ती अविश्वासी फॅमिली मधून आलेल्या आहे. आणि तुम्ही तर किती वर्षापासून विश्वास करत आहात. रडत होती बिचारी, कारण सुनेच्या बोलण्याने ती चोट खाल्लेली होती. माझा मुलगा पण मला साथ देत नाही. म्हटलं काकू काही हरकत नाही, जेव्हा तिला कळेल तुमचं जीवन पाहून की माझी सासू किती धर्मी आहे, माझी सासू किती प्रार्थनाशील आहे की नाही. नियोमी अजून रुथ सारखी, कारण नियोमीच्या द्वारे रुथ प्रभूमध्ये आली. मी म्हटलं तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे तुमची सून प्रभूमध्ये येणार. आणि त्या रडत होत्या, त्यांना सांत्वन दिलं मी. म्हणून देवाचं वचन सांगत आहे, पुन्हा एकदा तेच वचन वाच. सब प्रकार की कड़वाहट, सब प्रकार की कड़वाहट और प्रकोप और क्रोध और कलह और निंदा सब बैरभाव समेत तुमसे दूर की जाए. हाँ पुढे. और एक दूसरे पर कृपालु और करुणामय हो. बस काय लिहिलेलं आहे, ह्या सर्व गोष्टी ज्याच्यामुळे कड़वाहट निर्माण होते. आपण मेलमिलाप मध्ये राहू शकत नाही, नाही कलिस्यात, नाही परिवारामध्ये आणि नाही सोशल याच्यामध्ये. दूरूनच तो दिसला तरी आपण काय करतो, दुसरा मार्ग घेऊन घेतो, हे की नाही. पण लिहिलेल्या सर्व गोष्टी तुमच्यातून जर का दूर होणार, तुम्ही आपल्या पारिवारिक संबंध, कलिस्यातल्या लोकांसोबत संबंध, आपल्या फ्रेंड सर्कल मधले संबंध कसे करणार, घट्ट होणार. पहिल्या वचनामध्ये पाहिलं, येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वरासोबत मेलमिलापच्या द्वारे आपले संबंध कसे झाले, घट्ट झाले, चांगले संबंध झाले. हालेलुया. दुसरं आपण पाहिलं कुलिसियो 3:13 मध्ये, 13 ते 15 मध्ये काय वाचलं, सहन करा, कारण तो सहन करू शकतो जो मेलमिलापच्या भावनेमध्ये आहे. नाही तर तुकडे करण्यासाठी तर 1000 लोक तयार आहेत. एक गाव 2 तुकडे करायला 1000 लोक तयार आहेत. पण जो मेलमिलापच्या भावनेमध्ये राहणार ना, कुणी कसंही वागू द्या, तो मनावर घेणार नाही. उलट लिहिलेलं आहे, असं मेलमिलाप करण्याच्या द्वारे देवाची शांती तुमच्या हृदयात काय करणार, राज्य करणार. आणि जर असं करणार नाही, तो व्यक्ती पूर्ण अशांतीने भरलेला राहणार, हे की नाही. आणि खरं हे सत्य आहे, जो व्यक्ती मेलमिलापच्या भावनेमध्ये राहत नाही त्याचं जीवन कधी चेक करून पहा तुम्ही. नाना प्रकारच्या गोष्टीने तो भरून राहतो. एका सोबतच त्याचं जमत नाही, तर त्याच्यासारखे अनेक लोकांसोबत त्याचं जमतच नाही. माहितीये का, ज्याचं एका व्यक्तीसोबत जमत नाही स्वभावामध्ये, त्याचं कुणासोबतच जमत नाही. तुम्ही चेक करा हिस्ट्री. जो कुणासोबत पटवून नाही घेत ना, त्याला प्रॉब्लेमच असतो प्रत्येक गोष्टीचा. पण जो मेलमिलाप मध्ये राहतो, देवाची शांती त्याच्या हृदयामध्ये काय करणार, राज्य करणार. हा तिसरा प्रार्थना, मत्ती 5वा अध्याय, त्याच्यामध्ये आपलं ऐकलं आपण 23 आणि 24 मध्ये नाही, 23-24 नाहीये, 13 ते 15 मध्ये आपण ऐकलं. ठीक आहे, तिथं काय दिलेलं आहे, जर तुला वाटते की तुझं भेट स्वीकार करावं देवाने, जर तुला वाटते की तुझं बलिदान स्वीकार केलं जावं, तर अगोदर तू त्याच्यासोबत वाईट वागलेला आहेस, ज्याच्या प्रती तुझ्या मनामध्ये कड़वाहट आहे, ते भेट तिथेच ठेव आणि सगळ्यात अगोदर जा आपल्या भावासोबत, आपल्या बहिणीसोबत काय करू नये, समेट करू नये. आज मला सांगावसं वाटते, ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना बाळ नाही होत आहे, प्रार्थना करत आहे पण बाळ नाही होत आहे. माझ्या बहिणी, मला तुला सांगायचं आहे, अशा कोणत्या तरी गोष्टी आहेत ज्या तुला बांधून ठेवलेलं आहे. कठोर झालेली आहेस तू. काय कर, जाऊन असं जर तुला वाटत आहे आतमध्ये की नाही, मला माझ्या सासूसोबत क्षमा मागायला पाहिजे, मला माझ्या नंदेसोबत क्षमा मागायला पाहिजे, मला माझ्या भावाकडे जाऊन क्षमा मागायला पाहिजे, तर काय कर, अगोदर तू आपले संबंध क्लिअर कर आणि बघ
पक्की नाही, तुला नक्की प्रभू कर्माचं फळ देणार. खूप साऱ्या गोष्टी बांधलेल्या असतात आणि ज्यांना जेव्हा आपण सोडतो ऑटोमॅटिक आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात. हालेलुया. काय लाईन गेलेली आहे का? ठीक आहे. तर तिसरा पॉइंट होता काय की देवा जेव्हा मेलमिलाप करतो देवाची शांती माझ्या हृदयामध्ये राज्य करते. हा. चौथं प्रार्थना सुनी जाएगी. पुढे हा परमेश्वर के पुत्र कहलाएंगे. पण एक मिस करत असावा पॉइंट जो दुसरा होता. काय होतं ते सांगा मला. हा जो मेल मिलाप करतो ना, जो समेटाच्या भावनामध्ये असतो, तो दुःखी व्यक्तीला पाहून, शापात असलेल्या व्यक्तीला पाहून तो स्वतःला कठोर करणार नाही. तो त्याला काय करणार, ख्रिस्ताच्या जवळ, देवाच्या जवळ आणण्याचा तो त्याला प्रयत्न करणार. का? कारण देवाने तुम्हाला आणि मला मेल मिलापची सेवा दिलेली आहे. म्हणून इथं उपस्थित प्रत्येकांना ती सेवा करायची आहे. त्या नाश होणाऱ्यांना, बंधनात असणाऱ्यांना, ज्यांच्याकडे क्षमा नाही अशा लोकांना जेव्हा मी देवाजवळ घेऊन येते, तर म्हणजेच मी काय करत आहे, मेल मिलापची सेवा करत आहे. स्त्रियांनो, हे 6 पॉइंट जे आज कलिसियामध्ये बघायला फार कमी मिळते. का? कारण असा एकही व्यक्ती नाही आहे जो मेल मिलाप करण्याच्या वृत्तीमध्ये असतो. कुणी तर चर्चमध्ये येतात, साधं भेटून पण नाही जात. कोणती एवढी शत्रुता असते माहिती नाही. माहिती नाही काय मनामध्ये चालू असते माहिती नाही. येणं आणि जाणं, कुणासाठी बोलणं नाही. मला तर सोडा, पण इतर कुणासोबतही बोलत नाहीत, चालत नाहीत. काय आहे, कसं आहे. जे गिनी चुने लोक असतात त्यांचे मोजके, बस त्यांना भेटून ते जातात. पण मेल मिलाप करणारे सगळ्यांसोबत मिक्स होतात. कोणत्या एका व्यक्तीकडे नाही, तर त्यांचं सगळ्या व्यक्तींकडे काय असते, लक्ष पण असते आणि बोलण्याचा पण प्रयत्न करतात. प्रियांनो, तुम्ही आणि मी मेल मिलापच्या सेवेमध्ये हालेलुया, हालेलुया. मेल मिलापची सेवा जो कोणी चुकीचं करत असते त्याला थांबवते. बरं, आजचं वचन सांगण्याच्या मागे माझा एकच उद्देश होता की देवाने तुम्हाला आणि मला मेल मिलापची सेवा सोपवलेली आहे. मेल मिलापची सेवा सोपवलेली आहे. फर्स्ट पॉइंट की पहिला येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीच्या द्वारे प्रभू सोबत आपलं मेलमिलाप झालेला आहे, ज्याद्वारे आपल्या घट्ट संबंध झालेला आहे. कुलिसियो 3:13-15 मध्ये आपण ऐकलं की देवाची शांती माझ्या जीवनामध्ये काय करणार, राज्य करणार. कशाच्या द्वारे? मेल मिलापच्या द्वारे. मती 5 त्याचं 24-25 मध्ये आपण ऐकलं की जर कुणाच्या प्रती माझ्या भावना गलत असतील, चुकीच्या असतील, मी क्षमा करू शकत नाही, मी धरून ठेवलेल्या या गोष्टींना, प्रभू माझी प्रार्थना ऐकणार नाही, पण मी जाऊन मेल मिलाप करत आहे, परमेश्वर माझी प्रार्थना ऐकणार. हालेलुया. चौथं पॉइंट आपण ऐकलं. काय ऐकलं? मेल मिलापच्या द्वारे परिवारासोबत. कोणतं? इफिसियो 4 त्याचं 31 आणि 32 आपण वाचलं की सर्व प्रकारचा राग, क्रोध, प्रकोप काय करा तुमच्यामधून दूर करा, एकमेकांवरती कृपालू दयाळू बना. जर मेल मिलापचा भावा बहिणी तुझ्यामध्ये हा स्वभाव आहे ना, तू काय करशील, आपल्या परिवारासोबत घट्ट संबंधामध्ये राहशील. अन्यथा एक घाव 2 तुकडे व्हायला वेळ लागत नाही. 36च्या आकड्यामध्ये नका राहू, तर 63च्या आकड्यामध्ये राहा. 63 कसं आहे? एकमेकांकडे तोंड करून, नेहमी एकमेकांकडे तोंड करून राहा. एकमेकांना पण तोंड वाकडं नका करू, पाठ दाखवू नका. हालेलुया, हालेलुया. आणि परमेश्वर मेल मिलापच्या सेवेमध्ये तुमचा काय करो, उपयोग करो. कारण तुम्ही आणि मी राजदूत आहे आणि राजदूतांची ही सेवा आहे की मी एक मेसेज, एक संदेश मी जो मला मिळाला तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावं. एक आत्मा या मेल मिलापच्या सेवेच्या द्वारे देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करणार, जिथं स्वर्गामध्ये मोठा आनंद केला जातो. या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. यावेळेला